चला, दोन विषयांचा आपण घेऊया, एक पॉलिटी आणि दुसरी इकॉनॉमिक्स. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. किती प्रश्न होते पॉलिटीचे? पॉलिटीचे किती प्रश्न होते? कोणी म्हणतंय का 10? नाही ना. आणि इकॉनॉमिक्सचे किती होते? इकॉनॉमिक्स सुद्धा किती प्रश्न होते? 15. 15 आणि 15 जवळपास हे 30 प्रश्न होते, बरोबर. आता कम्पॅरेटिव्हली 2023चा जर आपण 24चा क्वेश्चन पेपर बघितला, 2024 आणि 2025 या दोनही वर्षांमध्ये ज्या दोन प्रिलिम झाल्यात आणि या दोघही प्रिलिमला जर आपण कम्पेअर करून बघितलं तर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणवतील. 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे, 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे, याला मी थोडस हे घेतो अगोदर. म्हणजे मला काय वाटतं की 2024 आणि 2025 असं जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतील. 2024 आणि 2025 जर आपण कम्पेअर केलं, आता त्यातला पहिला जर विषय घेतला पॉलिटी, तर 2024 मध्ये जे पॉलिटी होतं ते पॉलिटी बऱ्यापैकी वन लाईनर विचारलेलं होतं. म्हणजे 2024 चे क्वेश्चन पेपर जर आपण पाहिला पॉलिटीचा, तर तो आपल्याला कसा पाहायला मिळतो? वन लाईनर होता. आणि 15ला 15 प्रश्न सॉल्व्ह करणं एकदम सोपं होतं आणि त्याला टाइम पण कमी लागत होता. 2024च्या पॉलिटीचा मागचा पेपर जर बघितला तर गट ब पण आणि गट क पण, त्या दोनही पेपरमध्ये पॉलिटी कसं विचारलं होतं? वन लाईनर होतं. आणि वन लाईनर असल्यामुळं वाचायचं लगेच उत्तर क्लिक, वाचायचं लगेच उत्तर क्लिक, आणि असं करत असताना 2 ते 2.5 फार तर फार 3-3.5 मिनिटांमध्ये सगळे पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करणं शक्य होतं मागच्या पेपरमध्ये. आणि जर तुम्ही कालचा जर पेपर बघितला तर कालच्या पेपरमध्ये पॉलिटी थोडंसं डीप मध्ये विचारलेलं आहे, पॉलिटी थोडंसं डीप मध्ये विचारलेलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मल्टीलाइनर विचारण्याचा प्रयत्न केलाय. कसं विचारलंय? मल्टीलाइनर विचारलेलं. काय झालं, याला अंडू करावं लागेल. कसं विचारलंय हे? मल्टीलाइनर. आणि मल्टीलाइनर विचारल्यामुळं जे टाइम कन्झ्युमिंग जे आहे पॉलिटी बद्दल, म्हणजे जो टाइम कन्झ्युमिंग होतं त्यांनी जास्त टाइम वापरला, टाइम कन्झ्युम झाला. आणि आपल्याला बऱ्याच प्रश्नांवरती विचार करावा लागतो, याचं उत्तर काय असेल, याचं उत्तर काय असेल, म्हणून टाइम जास्त गेन केला पॉलिटीने, बरोबर. आणि ह्या दोघांमध्ये हा डिफरन्स क्रिएट होतो. इथं 15चे 15 प्रश्न सोपे वन लाईनर आहे, त्यामुळे तिथं टॅकल करणं सोपं होतं. इथं स्टेटमेंट मल्टीलाइनर आले, त्यामुळे टाइम पण वाढला आणि डेप्थनेस पण वाढली, बरोबर. हा या 2 वर्षाच्या पेपरमध्ये जो पॉलिटीचा फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. येते लक्षात? त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जर विचार केला आपण, करंट अफेअर बद्दल जर आपण बोललो तर करंट अफेअर 2024 ला पण अवघड विचारलं होतं, अवघड होतं 2024 ला पण. आणि करंट अफेअर 2025 ला पण अवघडच विचारलंय. आता पण करंट अफेअर कसं विचारलंय? अवघडच विचारलं. त्यावेळेस पण ऍव्हरेज रेंज मला वाटतं हीच होती, 5, 6, 7. आणि ह्यावेळेस पण ऍव्हरेज रेंज हीच आपल्याला पाहायला मिळते, 5, 6, 7. म्हणजे करंट अफेअर मध्ये खूप जास्त ह्यूज डिफरन्स क्रिएट नाही झालेला, पण पॉलिटीमध्ये नक्कीच डिफरन्स क्रिएट झालाय. कोणता डिफरन्स क्रिएट झाला? थोडीशी मला डेप्थनेस वाढवलेली पाहायला मिळते आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, टाइमचा जो मॅटर आहे तो पॉलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पॉलिटीमध्ये डिफरन्स क्रिएट झाला, करंट अफेअर मध्ये विशेष असं डिफरन्स क्रिएट नाही झालेला. पण आता तिसरा जो सब्जेक्ट आहे, हा तिसरा सब्जेक्ट खूप मोठा मॅटर क्रिएट करतोय आता, तो म्हणजे मॅथमॅटिक्स. जर मॅथमॅटिक्स वरती जर आपण बोलण्याचा जर प्रयत्न केला, मॅथमॅटिक्सचा जर आपण विचार केला, तर 2024चं मॅथमॅटिक्स कम्पॅरेटिव्हली सोपं होतं, पण आता 2025चं जे मॅथमॅटिक्स आहे ते कम्पॅरेटिव्हली मला हार्ड वाटतं. मीडियम म्हणण्यापेक्षा डायरेक्ट हार्डच म्हणतोय मी त्याला. गंमत अशी आहे
आता त्याच्यामध्ये नेमकं असं म्हणायचं, असं म्हणण्यामागे कारण काय की इथं जे मॅथमॅटिक्सचे प्रश्न आहेत इथे पण आपल्याला वन लाईनर मोस्टली पाहायला मिळत होते. पहिली गोष्ट वन लाईनर होते. दुसरी गोष्ट सोपे प्रश्न विचारले होते, बरोबर, सोपे. आणि तिसरी गोष्ट यांचे कॅल्क्युलेशन पण सोपे होते. ह्या 3 गोष्टी आहेत 2024च्या क्वेश्चन पेपर मध्ये. आता नेमके वन लाईनर क्वेश्चन मला आत्ताच्या कालच्या पेपरमध्ये आपल्याला नाही दिसत आहे वन लाईनर. म्हणजे प्रश्न थोडेसे लेंदी बनवलेत बघा, मल्टीलाइनर बनवलेत. प्रश्न कसे बनवलेत? मल्टीलाइनर बनवलेत. कंटेंट जरी तोच ठेवला असेल, टॉपिक जरी रिपीट केले असतील तरी ते मल्टीलाइनर विचारलेले आहेत. दुसरी गोष्ट इथं मॅथमॅटिक्स सोपं होतं. इथं मॅथमॅटिक्स कसं विचारलंय? हार्ड विचारलंय. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट इथं कॅल्क्युलेशन सोपे होते, इथं कॅल्क्युलेशन त्यांनी थोडेसे हार्ड टाकलेत. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट जरी माहिती आहे कसं सोडवायचं, पण कॅल्क्युलेशन मुळे टाइम कन्झ्युम करता येते. इथं मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्यासाठी टाइम कमी लागत होता. इथं टाइम कमी लागत होता. इथं टाइम कसा लागतोय? जास्त लागतोय. आता टाइम जास्त लागण्याचे कारण काय? इथं वन लाईनर आहे, इथे मल्टीलाइनर आहे. इथं गणित सोपे विचारले, गणित अवघड विचारले. इथं कॅल्क्युलेशन सोपे, तिथं कॅल्क्युलेशन अवघड आहे. जरी आपल्याला माहित होतं टाइम अँड वर्कचं गणित कसं सोडवायचंय, पण तरी ते कॅल्क्युलेशन त्या वेळेमध्ये बसवणं अवघड होतं. येतंय लक्षात? जरी आपल्याला माहिती आहे का सिरीज सोप अप कंटेंट आहे, पण ती सिरीज पण अवघड विचारली, तिथं लगेच क्रॅक होणं थोडंसं अवघड होतं त्या टाइम झोन मध्ये. म्हणजे मॅथमॅटिक्स घरी येऊन रिलॅक्स टाइम मध्ये निवांत पाहणं हा वेगळा प्रकार आहे, आणि त्या मोमेंट मध्ये मॅथमॅटिक्स तिथं टॅकल करणं हे वेगळा प्रकार आहे. समजतंय? म्हणजे आपण नाही का म्हणतो की लईच वैताग आला तर जीव देणं एकदम सोपं आहे, पण जीव द्यायची वेळ आल्यावरती, पावडर प्याल्यावरती, जगून आल्यावरती मग जीव देणं चांगलं नाही. हे त्याच प्रकारचं आहे. एकदा ऍडमिट होऊन जर घरी आलो आपण, मग म्हणतो का परत पावडर पितो का? नाही. ही अशी सिस्टीम आहे. मॅथ इथं सोपं वाटतं, एकदा पेपरला जाऊन आलं का परत विचारायचं मॅथ कसं वाटतं, तू बरोबर मॅथ अवघड वाटतं. इथं सुचतं, तिथं सुचत नाही. तिथं डायरेक्ट 3 अधिक 2 बरोबर 6, 3 नाही 3 4 5 अशी गंमत होऊन जाते. आपण प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करतो, बरोबर ना? हा प्रकार आहे. रिझनिंग पण कठीण आहे. मॅथ म्हणजे मी ओव्हरऑल मॅथ बद्दल बोलतोय, मी असं स्पेसिफिक मॅथ बद्दल नाही, पूर्ण 20 प्रश्नांबद्दल बोलतोय आपण. तर मला असं वाटतं की मागच्या वेळेमध्ये म्हणजे मागच्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्सचा ऍव्हरेज स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 16, 17, 18. हा ऍव्हरेज आहे, एक्सलंट स्कोर होते डायरेक्ट 19, 20. ह्या पेपरमध्ये म्हणजे माझ्या अनालिसिसनुसार एक ऍव्हरेज स्कोर असा असणार आहे 12, 13, 14 आणि एक्सलंट स्कोर असणार आहे 15, 16. हा गॅप क्रिएट झालाय. येतंय लक्षात? म्हणजे त्यावेळेस जर मी विचारलं ना कोणाला मॅथला किती, डायरेक्ट असे आकडे ऐकायचे 16, 17, 18. आजच्या मी तिला डायरेक्ट हे आकडे ऐकायला येत आहे, 12 झाले, 13 होत आहे, 11 होत आहे, 14 होत आहे. एक्सलंट 16, 17 फार रेअर ऑफ रेअर लोकांचे आहेत. त्याच्यामुळे हा मोठा डिफरन्स या मोमेंटमध्ये क्रिएट झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की जे जीएस आहे ते वन लाईनर नाही आहे, तिथं त्यांनी प्रत्येक प्रश्न असा मल्टी लाईनर बनवलाय आणि थोडासा कॉम्प्लिकेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून जीएस सोडवण्याचा टाइम पण जास्त लागला, आणि म्हणून मॅथकडे जायला टाइम पण लोकांना पुरला नाहीये. हा पण मॅथ न येण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं. तर कम्पॅरेटिव्हली मॅथची जी लेवल आहे ती मला तरी वैयक्तिक अवघड वाटते. मागच्या वेळेस मला ती सोपी वाटत होती. हा जो मॅथमॅटिक्स मधला डिफरन्स आहे हा क्रिएट होतो, आणि नक्कीच मला असं वाटतं की हा जो मॅथ आहे आता असं आपण म्हणू शकतो की काही काही लोकांना मॅथ चांगलं येतं, पण ते अपवाद आहेत आणि प्रत्येक नियमाला अपवाद असतात. आणि या मॅथमॅटिक्समुळं एक 3 मार्काचा जो कट ऑफ आहे, 3 मार्क हा कट ऑफ मध्ये कमी करण्यासाठी हा मॅथमॅटिक्स काम करू शकतो. म्हणजे नुसता वैयक्तिक मॅथ 3 प्रश्न कट ऑफ खाली आणल, 2-3 प्रश्नांचा जो कट ऑफ आहे हा वैयक्तिक मॅथ कमी करू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे सगळे कारण आहेत त्याच्यासाठी, हे सगळे कारण आहेत. आणि अजून एक महत्वाचा फॅक्टर असं होऊन जातो की शेवटला जाताना टाइम कमी असतो आपल्याकडे, आणि टाइम कमी असतो, आणि त्या टाइम कमी असल्यामुळं येणार गणित पण येत नाही सॉल्व्ह करता, आणि आपण घाबरतो. माग इतकं पाट्या पडलेल्या असतात की पुढं चालायचं कसं चालायचं तेच कळत नाही. होतं असं की माग आपण
इतकं जर आपल्याला अवघड अवघड फेस करावं लागतं, एक निगेटिव्ह इमेज त्याच्यामध्ये क्रिएट होते आणि तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. हे झालं मॅथमॅटिक्स बद्दल. जर आपण आता इकॉनॉमिक्स बद्दल जर बोललो तर मागचं इकॉनॉमिक्स सोपं होतं. हे जे इकॉनॉमिक्स आहे हे थोडंसं मीडियम रेंजचं आहे, मीडियम आहे. आता इथं मीडियम टाकण्याचं कारण असं आहे, इथं मीडियम टाकण्याचं कारण असं आहे की इथं स्कोर आपल्याला ऐकायला येतात 11, 12, 13 हे स्कोर मला आज पण ऐकायला येतात इकॉनॉमिक्स मध्ये. आणि सोपं अवघड मीडियम का बरं आहेत? काही प्रश्न ना थोडेसे अवघड होते, काही प्रश्न थोडेसे अवघड होते. तिथं तुमचा अप्रोच काम करत होता. जर तुम्ही अप्रोचने जर ते प्रश्न टॅकल केले असतील तर ते प्रश्नांची तुमची संख्या 12, 13, 14च्या घरामध्ये जाऊ शकते. आणि 2-3 प्रश्नांमध्ये तुम्हाला सरळ सरळ आकडेवारी विचारली तर ती जर पाठ नसेल तर मग तो प्रश्न आपला चुकून जातो. मागच्या वेळेस कंपॅरेटिव्हली वन लाईनर होतं, सोपं सोपं होतं. इथं पण खूप जास्त काही मल्टीलाइनर विचारलेलं नाहीये, पण कंपॅरेटिव्हली हे सोपं होतं. हे मीडियम म्हणायला हरकत नाही आपल्याला. म्हणजे एकदमच वन लाईनर आणि काहीतरी असे किरकोळ प्रश्न आणलेत असं काही नाही. चांगले चांगले प्रश्न बनवलेत इकॉनॉमिक्स मध्ये, पण इकॉनॉमिक्स कटअप ठरवण्यामध्ये खूप ह्यूज रोल प्ले काही करणार नाहीये. म्हणजे इकॉनॉमिक्स ऑन एन ॲव्हरेज स्कोर येणार आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा काही प्रश्न क्रिएट होत नाही. जसं पॉलिटीनी लेंथ असल्यामुळे टाइम कन्झ्युम केला, त्याचा इम्पॅक्ट होतो पेपरवरती. पॉलिटीमध्ये आर्टिकल थोडेसे डीप मध्ये आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट होतो पॉलिटीचा पेपरवरती, बरोबर. तसं इकोचा खूप जास्त डिफरन्स क्रिएट होईल असं वैयक्तिक मला वाटत नाही. पुढचा सेक्शन जर आपण पकडला तर तो म्हणजे सायन्स. सायन्स इकडं सोपं होतं 24 मध्ये, आणि इथं थोडंसं सायन्स मला मीडियम पण म्हणणं अवघडच आहे, थोडं मीडियम कडनं हार्ड कडे शिफ्ट आहे सायन्स. म्हणजे आता मला असं वाटतं मीडियम टू हार्ड, पण मॅक्झिमम लोकांना ते हार्ड वाटण्याची शक्यता जास्त आहेत, हार्ड वाटण्याची शक्यता जास्त आहेत. कारण काही प्रश्न खूप भारी आणलेत त्यांनी सायन्सचे की जे आपल्या वाचनातच नाहीये. काय झालं हसण्यासारखं काय याच्यात? काही प्रश्न आहेत ना असे, तुम्हाला नाही जाणवलं का खूप सारे असे का सगळं सायन्सच असं आहे, सगळं सायन्स असं नसेल. एक ऍव्हरेज स्कोर सांगू सायन्सचा किती असायला पाहिजे या पेपरमध्ये? 8, 9, 10 असे प्रश्न बरोबर आलेत, 7 पासून धरायला हरकत नाही. आणि इकडं स्कोर कसे ऐकायला यायचे सायन्सचे? 12, 13, 11. हे हा डिफरन्स सायन्स मध्ये झाला का बरं? सायन्स वन लाईनरच होतं. सायन्स वन लाईनर मागचं उलट 4-5 प्रश्न मल्टीलाइनर विचारले, इथं सायन्स वन लाईनर आहे. आणि पण गंमत अशी आहे, इथं काहीतरी नवीन आणि थोडेसे डीप मधले प्रश्न ते घेऊन आलेत काही, आणि म्हणून कम्पॅरेटिव्हली इथं सायन्स सुद्धा इम्पॅक्ट क्रिएट करतो. इथं सायन्स सोपं आहे, इथं सायन्स कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट आहे. हा डिफरन्स आहे. इथं पीवायक्यूचं रिपिटेशन कमी आहे, इकडे पीवायक्यूचं रिपिटेशन आपल्याला जास्त पाहायला मिळतं. आणि म्हणून सायन्स हा सेक्शन सुद्धा थोडासा मीडियम टू स्लाइटली हार्डच म्हणावं लागेल, हार्डकडे जायला हरकत नाही. पुढचा जर आपण सब्जेक्टचा विचार केला तर कोणता सब्जेक्ट येतो? इतिहास. इतिहासाचा काहीच प्रॉब्लेम नाही. लोकांना इथं पण इतिहास सोपा होता, लोकांना इथं पण इतिहास सोपाच होता. त्यावेळेस पण ऍव्हरेज स्कोर होता 7, 8, 9, आणि तो स्कोर मला इथं पण जाणवतोय 7, 8 आणि 9. त्याच्यामुळं इतिहास परत हा असा सेक्शन आहे जो कटऑफ ठरवण्यासाठी खूप वेगळा काही रोल प्ले करेल असं काही नाहीये. कारण इतिहासामध्ये खूप जास्त डिफरन्स नाही. इतिहास सगळ्यांना सोपं गेलं, सरळ सरळ लोकांना वाटत होतं, लोकांना सरळ सरळ कळतं की याचे उत्तर काय असू शकतील. जमतं. याला काय झालं? ओके. इतिहास. आता सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट राहिला जॉग्राफी. आणि जॉग्राफी इथं इथं किती कसं होतं जॉग्राफी 24 ला? जॉग्राफी 24 ला कसं होतं? 24 ला कंपॅरेटिव्हली जॉग्राफी सोपं होतं, आणि इथं जॉग्राफी परत एकदा थोडंसं हार्ड विचारलंय, थोडंसं हार्ड विचारलं. आता हार्ड होण्याचं कारण काय? इथं जॉग्राफी परत एकदा वन लाईनर आहे, आणि इथं जॉग्राफी मल्टी लाईनर आहे. आणि म्हणून इथं विचार करावा लागतो. काही प्रश्न जॉग्राफीचे चांगले आणलेत, चांगले प्रश्न आहेत जॉग्राफीचे, आणि म्हणून मला थोडंसं याच्या कंपॅरेटिव्हली जॉग्राफी हार्ड वाटतं. आता सगळे विषय आपले डिस्कस करून झाले, सगळे विषय डिस्कस केले. आता आपण बोलूया की कोणते असे सेक्शन आहे की जे थोडेसे चांगल्या म्हणजे कट ऑफ मध्ये काहीतरी इम्प्रेशन क्रिएट करतील. असे कोणते सब्जेक्ट येतात ज्याच्यामध्ये एक येतो पॉलिटी, दुसरा जर म्हटला तर मॅथ्स, तिसरा म्हटलं तर करंट अफेअर,
चौथा म्हटलं तर जॉग्राफी आणि पाचवा म्हटलं तर सायन्स. इथं याचा पॅटर्न आपल्याला बदललेला पाहायला मिळतो. आणि दोन असे सब्जेक्ट आहे की जे सरळ सरळ चालतात. त्याच्यामध्ये कोणता येतोय? हिस्ट्री येतोय आणि दुसरा कोणता येतोय? इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये काही जास्त ह्यूज डिफरन्स क्रिएट नाही होते, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. पण हे जे बाकीचे सब्जेक्ट आहे हे कंपॅरेटिव्हली काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी दाखवत आहे. जसं की याची डेप्थ पण चांगली होती आणि याचे क्वेश्चन्स कसे होते? मल्टीलाइनर. समजतंय? हे मान्य सगळ्यांना. मल्टीलाइनर होते, पॉलिटीची डेप्थ थोडीशी चांगली होती. मॅथमॅटिक्स मध्ये जर म्हटलं तर सरळ एकच शब्द लिहिण्याची इच्छा होती. एकच शब्द मला लिहिण्याची इच्छा होती, हार्ड. दुसरा शब्द कसा आहे? मल्टीलाइनर आहे. तिसरी गोष्ट कशी आहे? कॅल्क्युलेशन लेंदी आहे. समजतंय? कॅल्क्युलेशन लेंदी. करंट अफेअर एकच शब्द लिहायला पाहिजे आपण, हार्ड. त्यांनी असं करंट अफेअर विचारलं की जे कुठून विचारलं हेच कळत नाही. का बरं विचारलं हे पण कळत नाहीये. मग मला असं कुठेतरी येऊन जातं की करंट अफेअरला आता थांबलं पाहिजे. करंट अफेअरला थांबलं पाहिजे इन द सेन्स, मला असं वाटलं होतं की 24ला करंट अफेअर अवघड विचारलं. प्रत्येक वेळेस अवघड विचारणार नाही, त्यामुळे करंटचा अभ्यास करायला हरकत नाही. कारण पुढच्या 2 मेन्स झाल्या तिथं करंट अफेअर कम्पॅरेटिव्हली सोपं विचारलं होतं, गटकला सोपं विचारलं होतं त्याच्यानंतर. पण त्यांनी परत ते रिपिटेशन ठेवलंय. मागच्या गटबला करंट अफेअर अवघड होतं, गटकला करंट अफेअर सोपं होतं. तोच पेपर सेटर असावा. त्याने गट बला करंट अफेअर आता अवघड केलंय आणि आता गटकला सोपं करेल. आणि जर गटकला सोपं आलं तर याचा असाच अर्थ आहे का ज्या व्यक्तीने 24चा क्वेश्चन पेपर सेट केला करंटसाठी तो सेटर इथं असावा. बरोबर ना? गट बल अवघड होतं, गटकला सोपं होतं. आता गट बला अवघड आलं, आता पाहिजे काय 11 जानेवारीला कसं येतं. आणि जर ते सोपं आलं याचा अर्थ पेपर सेटर कसा होता? सेम होता. जमतंय? मला असं वाटतं हिस्ट्रीचा पण क्वेश्चन पेपर सेटर सेम आहे. त्याने मार्क्सचा पण क्वेश्चन पेपर सेम सेट केले होते. हिस्ट्रीचे प्रश्न आता पण सेम सेट केले. जसं की तो तुम्हाला प्रार्थना समाजाचा तो प्रश्न जसा तसा रिपीट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने ती जी लाईन लेंथ आहे, हिस्ट्रीचे प्रश्न सेट करण्याची जी पद्धत आहे ती तंतोतंत त्याने मॅच केली. ऑप्शनचं जर सेटिंग पाहिली ती पण तशीच आहे मागच्या क्वेश्चन पेपर सारखी. हिस्ट्रीमध्ये खूप ह्यूज डिफरन्स क्रिएट नाही केलेला त्यांनी. मग क्वेश्चन पेपर सेटर सेम असावा, हिस्ट्रीसाठी सेम असावा, इकॉनॉमिक्स साठी पण सेम असावा. क्वेश्चनचे पॅटर्न पद्धत ती सेम वाटतेय. पण तुम्ही जर आतापर्यंतचं जॉग्राफी आणि कालच्या पेपरचं जॉग्राफी जर पाहिलं तर खूप मोठा डिफरन्स क्रिएट होतो जॉग्राफीमध्ये. असे प्रश्न सेट झालेले पाहायला मिळत नाही जॉग्राफीचे. समजतंय तुम्हाला? तर हा कोणीतरी नवीन व्यक्ती असायला पाहिजे का ज्याला जॉग्राफीमध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे. बरोबर? हा, राज्यसेवापेक्षा पण चांगले कठीण प्रश्न बनवलेत त्यांनी जॉग्राफीचे कोणतरी हवामानावरती. बरोबर बरोबर बरोबर. अंदाज काय येतो की हा पेपर त्याने अवघड बनवलाय आणि पद्धत पण चेंज केली ना. मल्टीलाइनर, वन लाइनर विचारायचे, मल्टीलाइनर, ऑप्शन कन्फ्युजिंग बनवले. म्हणजे असा एक कन्क्लुजन निघतं का हा क्वेश्चन पेपर वेगळा, सेटर वेगळा असावा. मॅथ सोपं, मॅथ अवघड. करंट वाढला मला तर तोच व्यक्ती वाटतोय. आणि सायन्सला पण काहीतरी असंच झालेलं आहे. आतापर्यंत सायन्स सोपं यायचं, आता सायन्स थोडंसं अवघड झालंय. अजून एक गंमत आहे, मला असं वाटतं की मागचा कट ऑफ किती होता? 62.5. आणि मग आपण आयोगाला काय घ्यायला सुरुवात केली होती? लाईटली. काही नाही, लाईटली 62 कट ऑफ जातात. आता असं होईल असं वाटतं का? नाही, मला तरी वैयक्तिक असं वाटत नाही. म्हणजे आयोगाने जर ठरवलं तुम्हाला 65ला न्यायचं तर आयोग 65ला पण येतं. आणि आयोगाने जर ठरवलं तुम्हाला 53वर ठेवायचं, आयोग तुम्हाला 53वर पण ठेवतो. आणि जर आयोगाने पुढच्या वर्षी आणखी जर ठरवलं कट ऑफच 50च्या आतमध्ये आणायचा तर तो 100% येणार. दुसरी सगळ्यात मोठा गॅप कुठं क्रिएट झालाय? ज्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये पेरलं गेलं होतं आणि ज्या सगळ्या लोकांनी एकच गोष्ट म्हटली होती, PYQ 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 PYQ. आणि आता प्रश्न पडला काय करायचं? नाही ना तेवढे PYQ रिपीट. 24ला PYQ रिपीट होते. जो व्हिडिओ यायचा तो असाच यायचा युट्यूबला, PYQ करा PYQ करा, रिपीट होतं. किती रिपीट आहे?
आणले ना नवीन प्रश्न. हा परत म्हणजे कट ऑफ ठरवण्यामध्ये हे सब्जेक्ट तर आहेच, यात आपण तर बोललो नेमका फरक काय जाणवतोय आपल्याला, पण हा सुद्धा मोठा इम्पॅक्ट आहे कट ऑफ ठरवण्यामध्ये. पीवायक्यूचं रिपिटेशन कमी आहे, पीवायक्यूचं रिपिटेशन कमी आहे, तिथं खूप जास्त होतं. लिटरली तुम्हाला सांगतो, नवीन नवीन पोरांनी फक्त पीवायक्यू वाचलेले होते 21,000चे, 21,000 मधले त्यांचं सुद्धा काम झालं होतं, आणि ह्यावेळेस आता त्यांचं काम झालंय. हा बरोबर. तर कट ऑफ ठरवण्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या. दुसरी गोष्ट, अनालिसिसचे आपण बुक वापरत होतो, थोडस बाहेरच्या टाकल्यामुळे थोडस रेफरन्सकडे परत जावं का काय असा प्रश्न वाटायला लागतो आपल्याला. आणि ह्या क्वेश्चन पेपरवरनं मला असं जाणवतं की एक याच्यामध्ये सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे, तो म्हणजे मॅथ. याला अजिबात दुर्लक्षित करून चालत नाही. याला तुमचा टाइम गेला पाहिजे 3 तास 4 तास, एखादं म्हटलं ना 5 तास, तरी मला नाही म्हणायची इच्छा होत नाही आज, तरी चालतंय. 5 तास तरी चालेल, अख्खा दिवस मॅथ करतो, ओके, काही प्रॉब्लेम नाही, करा. कारण इथं ज्याचा स्कोर बसतोय तो 60+ जातोय, येते लक्षात. म्हणजे काय होतंय की मॅक्झिमम ऍव्हरेज जर म्हटलं ना, पोरांचे 65 बरोबर आहे, 65चा हा ऍव्हरेज बरोबर येत आहे, 65 66 प्लस मायनस 2-3 इकडे असं काहीतरी होईल. 65च्या आसपास लोक जात आहेत अभ्यास करणारे, जुने लोक पण. आणि याच्यामध्ये इम्पॅक्ट काय, मॅथमॅटिक्सचे किती बरोबर आहे, मग ते म्हणतात की 10 बरोबर आहे, 12 बरोबर आहे. पण ज्या व्यक्तीचे 15 आलेत ना, 15 आणि 16, तो हे 65च्या पुढे क्रॉस करून डायरेक्ट 70 त्याच्या बरोबर येतात, आणि निगेटिव्ह जाऊन स्कोर येतोय त्याचा 63-64. म्हणजे 60च्या पलीकडे जाण्यामध्ये एकच फॅक्टर काम करतोय, मॅथ्स. आणि बोटावर मोजणारेच लोक आहेत की ज्यांना मॅथला स्कोर करता आला. वैयक्तिक माझं जर म्हटलं तर मागच्या ग्रुप बी ला माझे बरोबर होते आय थिंक 17च्या आसपास, ग्रुप सी ला माझे बरोबर होते 14-15 असं काहीतरी होते. त्याच्यानंतर याच्या ग्रुप बीच्या मेन्सला माझे 22 पैकी बरोबर होते 19. सीचं मेन्सला मला आता काही आठवत नाही एक्झॅक्टली, आणि कालच्या पेपरला माझे बरोबर येतील 12-13. म्हणजे माझंच एवढा मोठा गॅप क्रिएट झाला, समजतंय. म्हणजे इथं मला स्कोर करणं शक्य झालं होतं, इथं मला स्कोर करणं शक्य झालं नाही. टाइम होऊन माझ्याकडे टाइम राहिला होता, माझ्याकडे टाइम होता, तरी माझ्याकडनं ते शक्य नाही झालं, कारण त्याची डेप्थनेस कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागत होता, आणि मागच्या जीएसचं निगेटिव्ह इम्प्रेशन त्या मॅथमॅटिक्स वरती क्रिएट झालं. तर असे बरेच सारे लोक आहेत की ज्यांनी मागच्या वेळेस मेन्स दिला, त्यांचं मॅथमॅटिक्स यावेळेस टॅकल नाही झालं. पण प्रत्येक नियमाला काय असतो, अपवाद, आणि याच्यामध्ये पण काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला पुढच्या वेळेस अपवादामध्ये जर बसायचं असेल, तर मला असं वाटतं की जो मॅथमॅटिक्सचा जो टाइम आहे, तो टाइम काय केला पाहिजे, वाढवला पाहिजे. मॅथमॅटिक्सचा टाइम काय केला पाहिजे, वाढवला पाहिजे. दुसरी गोष्ट, 2026 साठी पण प्रिपेअर करत असाल तुम्ही, तर फक्त पीवायक्यू करून थांबू नका. नुसतं पीवायक्यू करून थांबण्यात अर्थ नाही, त्याच्या पलीकडे पण तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे, त्याच्या पलीकडे पण तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे. आता एकंदरीत कट ऑफ बद्दल जर बोललो, तर कट ऑफ किती लागेल हा सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा येतो. कट ऑफ किती लागेल, तर ह्या सगळ्यांच्या जीवाभावाचा विषय, कट ऑफ किती लागेल. आता कट ऑफ ठरवण्यासाठी जे फॅक्टर आहे त्या फॅक्टरवरती आपण अगोदर बोलूया. आता आपण त्या फॅक्टरमध्ये काही सब्जेक्ट घेतले, सब्जेक्टमध्ये मी पहिला सब्जेक्ट ठेवतोय मॅथ, हा कट ऑफ डिसाइड करेल. दुसरा सब्जेक्ट म्हणतोय मी करंट अफेअर, हे अवघड होते त्यामुळे कट ऑफ कमी येईल. कट ऑफ कमी येईल तर का कमी येईल असे मी याचे कारण सांगतो, मॅथ, करंट अफेअर. तिसरी गोष्ट म्हणजे पॉलिटीचे प्रश्न कसे होते, मल्टीलाइनर. जॉग्राफीचे प्रश्न कसे होते, मल्टीलाइनर. आणि काही सायन्सचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे हार्ड होते, आणि म्हणून हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कट ऑफ थोडासा 100% कमी होणार. दुसरी महत्वाची गोष्ट की मागच्या 10 दिवसांपासून आपण अभ्यासामध्ये नव्हतो, कारण आंदोलनाचा जो विषय होता त्या आंदोलनाच्या विषयामध्ये बऱ्याच साऱ्या लोकांचा टाइम वेस्ट झाला, पेपरमध्ये बऱ्याच साऱ्या लोकांची मानसिकता नव्हती, आणि म्हणून हा सुद्धा एक फॅक्टर आहे की जो कट ऑफ काय करू शकतो, कमी करू शकतो. पण आता माझं बऱ्याच लोकांसोबत बोलणं आहे, आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, जुन्या लोकांचं, की आंदोलन नसतं पण झालं
तरी आमचे मार्क एवढेच राहिले असते. नाही, वास्तविकता आहे ती का खूप जास्त मी इम्प्रूव्ह केलं असतं. इथं आहेत, इथं लोक आहेत, याच्यामध्ये पण लोक आहेत की आंदोलन नसतं तर कदाचित ज्यांचे सोपे सोपे प्रश्न चुकले असतील बघा, त्यांना वाटेल की यार मी उगाच रिव्हिजन केले असते तर मी कदाचित आणखी मार्क्स गेन करू शकलो असतो. पण असे पण काही जुने लोक आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की मी 10 दिवस पण मागचा अभ्यास केला असता तर माझ्यामध्ये खूप जास्त मी ह्यूज डिफरन्स या पेपरमध्ये क्रिएट करू शकलो नसतो. आणि मला पण असंच वाटतं की खूप जास्त डिफरन्स क्रिएट झाला नसता. लईत लई किती मार्कांचा डिफरन्स क्रिएट झाला असता? 3-4. पण 3-4 पण कट ऑफ ठरवण्यासाठी इम्पॅक्ट क्रिएट करतीलच. खूप सारे लोक असे पण तर असतील ज्यांची मानसिकता नसेल आणि जो पेपर हँडल करणं चुकला असेल. त्यामुळं आंदोलन नावाचा जो सेक्शन आहे तो सुद्धा याच्यामध्ये काम करेल. कट ऑफ ठरवण्यासाठी हा दुसरा फॅक्टर येतो. मग एकंदरीत अजून एक कट ऑफ ठरवण्यामध्ये आणखी एक तिसरा फॅक्टर येईल की मागच्या कंपॅरेटिव्हली यावर्षी जागा किती जास्त आहेत? किती जागा जास्त आहेत? 200 जागा जास्त आहेत, बरोबर. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की 100 जागांमागे 100 जागांमध्ये 1 ते 1.5 मार्कांनी कट ऑफ कमी होतो. मला असं वैयक्तिक वाटतं. तुम्ही माझ्याशी सहमत असाल नसाल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा माझा अंदाज आहे. आतापर्यंत 100 जागा जर जास्त असतील तर 1 मार्कांनी कट ऑफ काय होत राहतो? कमी होत राहतो. जर 200 जागा असतील तर 1 ते 1.5 मार्कांनी कट ऑफ काय व्हायला पाहिजे? कमी. म्हणजे पहिल्या 100ला 1, दुसऱ्या 100ला 1, असंही त्या 200 जागा आहेत त्या 2 ते 3 मार्कांनी कट ऑफ कमी आणू शकतील. डन का? किती फॅक्टर झाले? हे सब्जेक्ट ज्यावरती आपण डिस्कशन केलं. दुसरं हा एक फॅक्टर येतो आंदोलन. आणि तिसरा हा एक सेक्शन येतो कोणता? जागांचा. एकंदरीत हे 3 सेक्शन आहेत आणि ह्या 3 सेक्शनचा जर विचार केला तर मला असं वाटतं की डेफिनेटली कट ऑफ काय होणार आहे? कमी होणार. आता प्रश्न येतो कमी होणारे मग नेमका किती? बरोबर ना? मग नेमका किती? आता गंमत अशी आहे की आतापर्यंत जितक्या लोकांनी कट ऑफ प्रेडिक्ट केले होते, आता मी याची सुरुवात करतो. ग्रुप बी ची परीक्षा झाली होती, बरोबर. ग्रुप बी चा परीक्षा झाली. लोकांना वाटलं होतं 55, 56, फार तर फार 57 जाईल. कट ऑफ गेला होता 62. म्हणजे सगळे कट ऑफचे प्रेडिक्शन काय झाले होते? चुकले होते. गट ब ची मेन्स झाली. गट ब च्या मेन्स मध्ये असं वाटलं होतं की 130 वाले जे स्कोर आहेत ते लोकांना काहीतरी ऍटलिस्ट PSI तरी पद मिळून जाईल. कट ऑफ किती गेला होता? 145. सगळे प्रेडिक्शन काय झाले? फेल. त्याच्यानंतर ग्रुप सी ची प्रिलिम झाली होती. ग्रुप सी ची प्रिलिम झाली होती. सगळ्यांना असं वाटलं होतं की 52, 53, काही लोक तर म्हणायचे 55च्या खाली तर कट ऑफ जाणारच नाही. कट ऑफ किती लागला? 49. ग्रुप सी ची मेन्स झाली. ग्रुप सी ची काय झाली? मेन्स झाली. त्याच्यामध्ये असं लोकांना वाटायचं 130 कट ऑफ, 130 ज्याला मार्क असतील तो क्लर्क होऊन जाईल. कट ऑफ किती लागला क्लर्कचा? 140. परत एकदा सगळे प्रेडिक्शन काय झाले? फेल. सगळे प्रेडिक्शन काय झाले? फेल. येतंय लक्षात मी काय म्हणतोय? इथं कट ऑफचा अंदाज होता हा, कट ऑफ लागला जास्त. इथं कट ऑफचा अंदाज, मेन्सला कट ऑफचा अंदाज होता 130, कट ऑफ लागला जास्त 145. इथं कट ऑफचा अंदाज होता जास्त, कट ऑफ लागला कमी. इथं कट ऑफचा अंदाज होता कमी, कट ऑफ लागला जास्त. मग आता कट ऑफ प्रेडिक्ट करायचा कसा? असा एकही सुंदर आकडा नाहीये की ज्याच्यावरून कट ऑफ प्रेडिक्ट होईल. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की 55 प्लस मार्क्स मला तरी चांगले वाटत आहे. किती? 55 प्लस मार्क्स जे असतील ते एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो. 60च्या पलीकडे ज्यांना स्कोर असेल ते चांगल्या सेफ झोन मध्ये खेळतात. आणि 55 प्लस वाले जे आहेत ते सुद्धा मेन्सची प्रिपरेशन करायला हरकत नाही. मग परत प्रॉब्लेम असा होतो, मग 53-54 असेल तर किंवा 52-53 असेल तर मग काय करायचं? मग आता जर कट ऑफची रेंज ही 55 सांगितली आणि उद्या कट ऑफ लागला 52, मग माझं असं वैयक्तिक मत आहे की ही जी चर्चा आहे ह्या चर्चेला आपण काय करू? अवॉइड करू. ह्या चर्चेला आपण काय केलं पाहिजे? अवॉइड केलं पाहिजे. मग अवॉइड करायचं तर मग आता नेमकं काय करायचं? यावरती आपण बोलू. आता तुमची 4 जानेवारीला काय झाली? ग्रुप बी ची एक्झाम झाली. आता पुढे 11 जानेवारीला काय होणार आहे? ग्रुप सी होणार आहे. डन का? ग्रुप सी होणार आहे. आता माझं असं वैयक्तिक मत आहे
की जर तुम्हाला पेपर थोडा पण चांगला जात असेल, ह्या दोघांमधला थोडा पण चांगला जात असेल, तर मी म्हणतो की तुमचा कट ऑफ किंवा मार्क्स काही पण असू द्या, आणि तुम्ही नाही चेक केलं आणि तुम्हाला एक अंदाज येऊ राहिला की मी आता 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 तरी आपल्याला कळतं ना की 57, 58, 55 प्लस मी जातोय, किंवा मी पोरींमध्ये 48, 49, 50 प्लस माझे मार्क्स जात आहे, आपल्याला एक अंदाज येतो. माझं असं वैयक्तिक मत आहे की इथं ज्याला 15 प्रश्न मार्क्स 15 प्लस मार्क्स येत असतील त्याचाच कट ऑफ 60 प्लस जाईल. मग माझं असं वैयक्तिक मत आहे की मी मार्कांच्या कट ऑफच्या अँसर कीच्या भानगडीत न पडता इथून पुढचे 2 महिने, इथून पुढचे किती महिने, 2 महिने, 11 जानेवारीला तुमची प्रिलिम होतीये, 15 जानेवारीला तुमच्या सगळ्या जुन्या लोकांना भेटून होतंय, बरोबर ना? 15 जानेवारीला भेटणं फिरणं सगळं होऊन जातं. मग पुढचे 2 महिने असं मी म्हणतोय की 15 जानेवारी पासून 15 मार्च पर्यंत, 15 मार्च पर्यंत लोकांनी काय करावी, मेन्स करावी. काय करावी, मेन्स करावी. जमतंय का? काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, मेन्स करायला पाहिजे. आता 2 महिन्यांमध्ये डायरेक्ट सेकंड की येऊन बिऊन डायरेक्ट काय लागून जातं, कट ऑफ लागतो आयोगाचा. काय लागतो, कट ऑफ. बचा पण लागून जाईल आणि कचा पण लागून जाईल. मग यादीमध्ये आपलं नाव चेक करा, यादीमध्ये नाव आहे का? जर यादीमध्ये नाव असेल तर तुमचं ऑलरेडी 2 महिन्यांमध्ये लँग्वेजचा काय झालेला आहे, छानपैकी अभ्यास झालाय. जर यादीमध्ये नाव असेल तर पुढचा 1 महिना काय करा, तुम्ही जीएस करा, आणि पुढचा 1 महिना बाकी तुमचं लँग्वेज तर झालंय, आता जीएस पण केलंय, मग पुढचा शेवट 2 महिने, हा 3रा महिना हा राहील तुमचा 4था महिना. 4थ्या महिन्यात तुम्ही लँग्वेज पण रिवाइज करा आणि तुम्ही जीएस पण रिवाइज करा. डन. मी म्हणतोय की जर या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हे करता येऊ शकतं. आपण ही पण कंडिशन विचारात घेतली पाहिजे. जर माझं दोघंही यादीमध्ये नाव नसेल, मी एकही मेन्सला नसेल, तर माझे हे 2 महिने वेस्ट जातील का? नाही. तुम्ही किती मार्च पर्यंत पोहोचले, 15 मार्च. तुमची पुढची प्रिलिम किती तारखेला आहे, किती जूनला, 14 जूनला. मग आता 15 मार्च पासून कितीपर्यंत मोजणार आहे मी, 14 जून. किती महिने राहिले हो, हा, मार्च, एप्रिल, मे, जून, 3 महिने उरले. किती खाली, 3 महिने उरले ना. आणि मग ह्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही काय करा, परत प्रिलिम्स. जे विद्यार्थी सध्या काहीतरी रेसमध्ये, हे त्यांच्यासाठी सांगतो, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही सांगत आहे मी हे, जे आत्ताच्या पेपरच्या काहीतरी रेंजमध्ये, ज्यांची अपेक्षा आहे की मी होऊ शकतो पण कट ऑफ कळू नाही राहिला, एक सर्टन स्कोर माझा जमतोय, हे त्यांच्यासाठी. पुढचे 3 महिने काय करायचं, पुढचे 3 महिने इथं जर कोणत्याच यादीत नाव नसेल तर पुढचे 3 महिने काय करायचं, परत प्रिलिम करायची. तुम्ही कंटिन्यू अभ्यासाच्या टेम्पोमध्ये तुम्ही मागे 2 महिने मेन्स केली, आताचे तुम्ही 3 महिने परत काय करताय, प्रिलिम करताय. आणि मग हे जर 3 महिने जर तुम्ही प्रिलिम करताय तर पुढच्या दोघही प्रिलिम तुमच्या क्वालिफाय होण्याची शक्यता वाढते. का बरं शक्यता वाढते? कारण तुम्ही आत्ताच चांगल्या रेंजमध्ये ना. समजा मुलं असतील 54, 55, 53, किंवा मुली असतील 45, 48, तुम्ही चांगल्या रेंजमध्ये पुढचे 3 महिने अभ्यास करून तुम्ही प्रिलिम क्वालिफाय करणार आहे. म्हणजे जर ही प्रिलिम जर तुम्ही क्वालिफाय केली तर तुमच्याकडे एक ऍडव्हान्टेज येईल. काय, मागच्या 2 महिने मी काय करून ठेवलंय, मेन्स. आत्ताची मेन्स क्वालिफाय करणं तुम्हाला शक्य होईल, कारण तुमचा लँग्वेज पण कम्प्लीट झालंय आणि तुमचं जीएस पण कम्प्लीट झालं आणि तुम्हाला पोस्ट मिळण्याची शक्यता वाढून जाईल. अदरवाईज तुम्ही ह्या प्लॅनिंग मध्ये जर नाही गेले तर तुमचा जर कट ऑफ असेल, मुलांसाठी जर म्हटलं तर 52, 53, 54, 55, 56, 57 ह्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असतील तर तुमचे 2 महिने वाया जाण्याची शक्यता वाढून जाते. कारण हा कट ऑफ प्रेडिक्ट करणं शक्य नाही. तो कमी पण लागू शकतो, खूप कमी पण जाऊ शकतो. त्याच्यामुळं याला प्रेडिक्ट करायच्या नादामध्ये आपण आपले 2 महिने वेस्ट करू शकतो. बरोबर. ज्यांना 52, 53, 54 मार्क असतील, 50 प्लस मुलांना ज्यांना मार्क्स असतील त्यांनी पुढचे 2 महिने काय केलं पाहिजे, मेन्स केली पाहिजे. आणि मुलींमध्ये जर म्हटलं तर 45 प्लस ज्यांना मार्क्स असतील त्यांनी 11 जानेवारी नंतर पुढचे 2 महिने काय करायचे, त्यांना मेन्स करायचे. किती प्लस म्हणतोय मी, 45, 43, 1-2 इकडे तिकडे होऊन जाईल. म्हणजे तुमचा अभ्यास चांगला आहे. 45 आहे तर तुम्ही 3 महिन्यांमध्ये 55 वरती शिफ्ट करू शकता, 50 प्लस शिफ्ट करू शकता. मुलांना जर 52, 53, 54 मार्क्स असतील तर पुढचे 2 महिने काय करायला पाहिजे, मेन्स करायला हरकत नाही. डन. आता कट ऑफ बद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोललो. आता आपलं काय राहिलं, काय बाकी आता आपल्या क्वेश्चन पेपर. डन. आणि याच्यानंतर कट ऑफचे व्हिडिओ पाहण्यात काही एक मिनिंग नाही. का बरं मिनिंग नाहीये, का बरं मिनिंग नाहीये, मी तुम्हाला हे सांगितलं
का बरं मिनिंग नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं का सगळे कट ऑफ आता फेल झालेले आहेत, हे सगळं फेल झालंय. त्याच्यामुळं युट्यूबला हे सर्च करायचंच नाही, कंबाईन ग्रुप बी 2025 कट ऑफ, हे अजिबात सर्च करायचं नाही. समजलं? डोक्यात एकदम घालून घ्यायचं. पुढचे सेकंड की येणार आहे आणि आयोगाचा कट ऑफ लागायला 2 महिने जाणार आहे, आणि 2 महिने आपण या मानसिकतेमधून काही निघत नाही. मग हे परत आंदोलनासारखं होईल. आपले 10 दिवस वाया गेले, तिथं 10 दिवस गेले, आता 2 महिने वाया जातील. त्याच्यामुळे हे रिकामं काम करायचं, कारण खूप सारे फॅक्टर आहे ना कट ऑफ प्रेडिक्ट करण्यासाठी. त्यामुळं कसा तो कट ऑफ कितीपर्यंत अटकून पडल हे काही सांगता येणार नाही. मग लोक काय सांगता माहितीये का, 55 ± 4, 55 मधून -4 गेले आले 51, 55 मध्ये 4 ऍड केले आले 59. मग 51 ते 59 मध्ये कट ऑफ लागल का? एवढं ह्यूज डिफरन्स, एवढं मेरिट द्यायचं का? मग काय अर्थ आहे का त्याला? किंवा मग 55 ± 3, 55 म्हणून 3 गेले 52, 55 आणि 3 58, मग 52 ते 58 मधल्या लोकांनी अभ्यास करायचा ना. मग त्यापेक्षा सरळ सांगा ना, की तुम्ही डायरेक्ट मेन्स करा पुढचे 2 महिने. त्याच्यामुळं कट ऑफच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला मी एक सेफ झोन सांगितला, ज्या मुलांना 50, 52 असे मार्क्स आहेत त्यांनी पुढचे 2 महिने मेन्स करा. 50च्या खाली जे असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे, परत एकदा प्रिलिमला, त्यांना वेळ जास्त लागेल मग प्रिलिमसाठी. आणि ज्या मुलींना 44, 45 असे मार्क्स आहेत, मग पुढचे 2 महिने तुम्ही मेन्स करा. जरी इथं नाही तर ग्रुप सी मध्ये तुम्हाला स्कोर बसून जाईल, काहीतरी एक तर मेन्स तुमच्या हातामध्ये लागू शकते. डन, चालेल. त्यामुळं कट ऑफच्या नादी जास्त लागण्यामध्ये काही अर्थ उरत नाही. चालेल का? हे झालं कालच्या पेपरचं. जर आपण बारकाईने विश्लेषण केलं तर या गोष्टी आपल्याला डिसाईड होतात, आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजतात. आता येऊ आपण इकॉनॉमिक्स वरती. इकॉनॉमिक्स वरती ऍक्च्युली काल मी एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला, ठीक आहे, परत एकदा आपण इथं बोलूया. काय विचारलं होतं, खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधनं कोणती? आता संख्यात्मक साधनं विचारली होती. मग जर तुम्ही पाहिलं असेल तर हा प्रश्न परत एकदा PYQ ला धरून आलेला होता. संख्यात्मक साधनं कोणती? तर संख्यात्मक साधनांमध्ये 2 गोष्टी येतात, एक येतो रेपो दर आणि एक येतं ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन, या 2 गोष्टी येतात ज्या तुमच्या संख्यात्मक साधनं डिसाईड करतात, बरोबर. आणि म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे बी आणि डी. उत्तर काय यायला पाहिजे? बी आणि डी. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं आन्सर येतं. समजलं? पत अधिकृत योजना, योजना काही ह्या संख्या ठरवत नाही, याला तुम्हाला RBI शिकवलं असेल, हे RBI ला धरून येतं. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते, हे असं काही त्याच्यामध्ये येत नाही, म्हणून याचं 21 ऑप्शन क्रमांक येतं 3. पुढे जर बघितलं, राजकोषीय तूट म्हणजे काय, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो, जर प्रश्नाचं उत्तर नसेल कळत अशी रेष मारायची असते. तुम्ही माझ्या आय थिंक PYQ ला होते की नाही, आपण कधी कधी PYQ घ्यायचो, अशी रेष मारायची असते आणि मग याच्यावरून ठरवायचं असतं हे मोठं आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येतं 1. पण आता हे लोकांना असं काही पटणार नाही आणि म्हणून मग त्याला असं सांगावं लागतं, राजकोषीय तूट म्हणजे काय, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च याला महसुली तूट म्हणतात, म्हणून C यायला नकोय. भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न हे 2 जण वेगवेगळे झालेत. भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न असं काही मॅच नाही होत. मग भांडवली खर्च असेल तर भांडवली उत्पन्न ती भांडवली तूट होऊन जाते, म्हणून हा पण ऑप्शन काही येत नाही. आणि मोस्टली जर तुम्ही बघितलं असेल तर राजकोषीय तुटीवरतीच आयोग जास्त प्रश्न विचारतो आणि हीच राजकोषीय तुटीच्या बऱ्याच साऱ्या व्याख्या, ती त्यापैकी एक व्याख्या येते, सरकारी कर्ज जर आपण वगळलं तर सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीमधील जो फरक आहे त्याला राजकोषीय तूट असं म्हटलं जातं. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. काय येतं याचं उत्तर? पर्याय क्रमांक 1. पुढील विधानं विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन, अटल म्हटल्यावरती अटल बिहारी वाजपेयी, आणि अटल बिहारी वाजपेयी हे केंद्राचेच येतात ना, आणि म्हणून त्यांच्या नावाने ही योजना चालू केलेली. अटल इनोव्हेशन मिशन हे त्यांच्या नावाने चालू केलेलं. हे केंद्र सरकारचं आहे का? तर हे केंद्र सरकारचं आहे. एम हे जे आहे ते नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. बऱ्याच लोकांना हे स्टेटमेंट माहिती नाहीये, मला पण माहिती नव्हतं, हे इतकं डीप मला रिकॉल नाही झालं, पण हे सगळं पॉझिटिव्ह दिसतंय, याच्यामध्ये चुकवण्यासारखं काही वाटत नाही, आणि म्हणून दोघंही बरोबर जर म्हटलं तर याचं पर्याय क्रमांक उत्तर यायला पाहिजे 3. समजलं? अप्रोचने जायला पाहिजे, माहित नाही मग आपण ते बरोबर पकडायला पाहिजे. योग्य जोड्या जुळवा. बँकिंग वरती हा प्रश्न विचारलेला,
बँकिंग नियंत्रण कायदा, बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी केलं जातं? सामाजिक उद्देश असतो, लोकांना जास्तीत जास्त बँकेचा ऍक्सेस मिळावा, लोकांना बँक सोयीची व्हावी, यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं जातं. म्हणजे बचं उत्तर काय यायला पाहिजे? एक यायला पाहिजे. बँकिंग नियमन कायदा जर म्हटलं तर मध्यवर्ती बँकाचं नियमनाचे अधिकार, जी मध्यवर्ती बँक आहे त्याला इतर बँकांवरती नियमन करण्याचा, कंट्रोल ठेवण्याचा अधिकार बँकिंग नियंत्रण कायद्याने मिळतो. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रात किती बँका होत्या? 12 बँका होत्या. इथून पण कळतं ना किती बँका होत्या, असं विचारलं तर मग 12. सीचं उत्तर यायला पाहिजे 2. आणि शाखा विस्तार कशासाठी केला जातो? जास्तीत जास्त ठेवी जमा व्हाव्यात यासाठी बँकेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांचा विस्तार केला जातो. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. केंद्र शासन, आता हा थोडासा प्रश्न भारी आहे, इथं आकडेवारी पाठ पाहिजे. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती होता? याचा आन्सर किती येतं? 17%. किती टक्के हिस्सा आहे त्याचा? 17% येतो. आकडा पाठ पाहिजे होता. असा प्रश्न चुकला तर हरकत नाही. एखादा प्रश्न आकडा पाठ नसेल तर चुकतो आपण. 19 जुलै 1969 ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं? 14. ज्यांच्या ठेवी किती होत्या रे? 50 कोटी का? 50 कोटीपेक्षा जास्त. आणि पुढे दुसरं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1980 मध्ये. हा प्रश्न आलेला याच्या आधी पण 80 मध्ये. ज्या बँकांच्या ठेवी किती कोटीपेक्षा जास्त होत्या? 200 कोटीपेक्षा जास्त. बरोबर. 26 झालं. 27 मध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य क्षमता तत्वाची? उच्च उत्पन्न मिळवणारे जे लोक आहेत किंवा श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांना अधिक आयकर भरावा लागतो, याचं हे स्टेटमेंट बरोबर आहे. कमी उत्पन्न मिळणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते, तर हे चुकीचं आहे. याचं उत्तर यायला पाहिजे 1. पण तरी देखील बघूया आयोग काय उत्तर देतं या दोघांमध्ये. पण मला असं वाटतं की याचं उत्तर काय असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? मेक इन इंडिया 2 हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये कोणत्या क्षेत्रांचा समावेश आहे? पोलाद, व्यायामशाळा, खेळणी आणि मत्स्य व्यवसाय. तुम्हाला मी म्हटलोय की थोडासा मेंदू कसा ठेवला पाहिजे आपण? समावेशक ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी वाचलेल्या नसतात त्यांना नाही म्हणायचं नाही. हे आपल्या याच्या आधी पण बोलणं झालेलं होतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? मग लोकांना या खेळणीवरती पण डाऊट येऊ शकतो, खेळणी कसं काय असेल. मग माझं हे म्हणणं, तू वाचलंय का खेळणी? नाही. मग डाऊट काय घेण्याला तुला मिनिंग राहत? सिंपल काय. पुढे कलम विचारले होते, आपण बोललो होतो लेक्चर मध्ये पण मी म्हटलं होतं की हे कलम पेपर मध्ये यायला पाहिजे, हे प्रेडिक्शन आहे. आणि हा जो कलम आहे हा आपण ऑलरेडी घेतला आहे. काय रे याचं उत्तर? 151 पण बोलून झालंय. तुम्ही माझा युट्यूबला 1.5 तासांचा व्हिडिओ बघा, 1.5 तासांचा आपण शेवटलं रिव्हिजन. आणि मी त्या आगल्या दिवशी टेलिग्रामला हे बोललो पण होतो की ही व्हिडिओ पाहून जा, यातनं 4-5 प्रश्नांना ऍड्रेस तुम्हाला मिळेल. तर हे 4-5 प्रश्न त्या 1.5 तासांच्या व्हिडिओ मधून ऍड्रेस होतात. स्मार्ट टीम तुम्ही जर युट्यूबला अजून पण तो व्हिडिओ चेकआउट करा, त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही बाकीचे पण प्रश्न टॅकल करा. ते मी प्लेलिस्ट टाकली पॉलिटीची, त्याच्यामधून पण ते खूप सारे प्रश्न टॅकल होतात. 151 लेखा अहवाल अबकड ह्या प्रश्नाचं उत्तर येतं वित्त आयोग 280 आणि म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे 1 2 3 4. डन. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय स्थापन केली होती समिती, बरोबर होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? आर.बी. गुप्ता. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं? अ आणि ब दोघं पण बरोबर. काय उत्तर येतं याचं? अ आणि ब हे दोघे स्टेटमेंट काय आहे त्याचे बरोबर आहे. याचं उत्तर काय येतं? रिझर्व्ह बँकेचा जो डॅशबोर्ड अंतर्दृष्टी हा कधीचा आहे? जून 2023. कधीचा आहे हा डॅशबोर्ड? जून 2023. अप्रोच काय माहिती की या प्रश्नाचा, ही काहीतरी रिसेंटची गोष्ट असेल ना आणि म्हणून ती पेपरला आली असेल, म्हणून याचं उत्तर एकतर 3 असेल किंवा 4 असेल. समजलं याचा अप्रोच काय होता? या प्रश्नाला कसं विचार करायला पाहिजे होता? हे तर काहीच कळत नाही ना. लेखापालाची तत्व काय, जमा उपर्जित तत्व काही कळलं का? नाही. भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व, मौद्रिक घटक. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? वरील पैकी सर. माहित नाही, जास्त डोकं लावायचं नाही. माहित असेल तर आपण त्याच्यावरती विचार करायला
हरकत नाही. माहित नाही तर मग कशाला उगाच डोकं लावायचं. छापील पैसा ज्यावेळेस अंदाजपत्रकावरती तूट म्हणजे काय माहितीये ना? घरच्यांनी 1000 रुपये दिले होते ट्रिपला, तुम्ही 2000 रुपये खर्च करून आले. 100 रुपये तुम्ही जास्त खर्च केले. घरचे काय देणार आहे की 100 रुपये? नाही, मग लगेच खोट्या नोटा छापायच्या खिशात. असं तसं नाही. सारखं याला कन्सेप्ट हीच आहे का तुमचं उत्पन्न कमी राहतं, तुम्ही खर्च काय करतात? जास्त. मग हा जास्तीचा खर्च कसा भरून काढायचा? मग नोटा जर छापल्या तो खर्च भरून काढायला, तर मार्केटमध्ये नोटा जास्त येतात. मार्केटमध्ये नोटा म्हणजे मार्केटमध्ये कोण राहतं? आपण स्वतः. म्हणून आपल्या खिशामध्ये नोटा काय होऊन जात्या? जास्त. आणि खिशात जर जास्त नोटा असतील तर नक्कीच आपली बुद्धी काही शांत राहत नाही. मग 500चं शर्ट घेण्यापेक्षा 1500चं घ्यायला काही हरकत. मग आपला खर्च वाढतो. खर्च वाढला म्हणजे काय झालं? मार्केटमध्ये मागणी वाढते. आणि जर आधी 4च लोक घ्यायला येत होते, आता 15 लोक घ्यायला आले, वस्तूंची किमती काय होऊन जातात? आणि त्याच्याने काय होऊन जाते? चलनवाढ. त्याच्याने काय होते? चलनवाढ. सोपा प्रश्न आहे, याच्या आधी पण तो आलेला आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होतं? अरविंद पनगडे. बरं, सोपं होतं ना हे. बऱ्याच वेळा आपण ते वाचतो, अरविंद पनगडे. बरोबर. पुढे खालील विधान विचारात घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन किती होतं? 315 दशलक्ष टन या विक्रमी पातळीवर पोहोचलं. तुम्हाला एवढं टन माहित असणं अपेक्षित आहे का? नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय धरायचं? बरोबर. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होते. म्हणजे ज्वारी काढायची मग तृणधान्याचं उत्पादन इथिओपिया. एवढं माहित असणं अपेक्षित आहे का? नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं? अ आणि ब दोघही बरोबर. अ आणि ब दोघही बरोबर. 24-25 आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहणार. किती होतं? याचं उत्तर काय येतं? 6.5. किती येतं याचं उत्तर? 6.5. आणि या प्रश्नाचा संपला. त्याच्यानंतर आता अवघड प्रश्न काय होते? एक आकडेवारी जर म्हटली तर 3 एक प्रश्न अवघड, 12-13चे प्रश्न बरोबर यायला पाहिजे. आता जर आपण पॉलिटी मध्ये जर म्हटलं, किती प्रश्न किती पासून पॉलिटी चालू होत आहे? 51. ओके, 51 ना? ए सेट केलं ना? 1950 मध्ये भारताच्या संविधानात भारतीय राज्यघटनेत 4 स्तर आपण वर्गीकरण घेऊ. हा प्रश्न घेतला होता आपण लेक्चर मध्ये. ABCD घेतलाय, लिहून घेतलाय आपण. तुम्ही व्हिडिओ चेकआउट करा. युट्यूबला पण मी याचा व्हिडिओ टाकला, त्यात पण मी बोललोय का 16 आणि 4 याच्या अगोदर वर्गीकरण होतं ABCD. तुम्हाला खोटं वाटेल, डी मध्ये आपण मी बोललो त्याच्या डी मध्ये काय येतं? अंदमान निकोबार येतं. इथं चीफ कमिशनरचे येतात, इथं ब्रिटिशांचे येतात, आणि इथं भारताचे संस्थान आहेत ते येतात. हा प्रश्न आपण लेक्चर मध्ये घेतलाय, आपण डील केलाय इथे. तुम्हाला मे बी आठवत नसेल. कोणत्या चॅप्टर मध्ये यायला पाहिजे माहिती आहे की हे? चॅप्टर कोणते येतं हे? आर्टिकल 1, 2, 3, 4. हा, संघ व त्याचे राज्यक्षेत्र किंवा राज्यांची पुनर्रचना या सेक्शन मध्ये हा प्रश्न घेतलाय. आणि हा PYQ आहे, आणि हा PYQ पण आलेला आहे. म्हणून हे पहिलं ब ला काय पाहिजे होतं? 1. आणि ए ला काय पाहिजे होतं? म्हणून हे पहिले 2 चुकीचे आहेत. सी ला ब्रिटिश चीफ कमिशनर बरोबर आहे, आणि अंदमान बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी काय यायला पाहिजे? बरोबर आहे. सी आणि डी काय यायला पाहिजे? बरोबर. प्रश्न घेतलाय हा प्रश्न आपला डिस्कस झालाय. मी लेक्चर मध्ये पाठ करून घेतलं होतं. हे ते सुरुवातीला झालं, त्यामुळे त्याच्यात आठवत नसावं तुम्हाला. उपराष्ट्रपती घेतलेला नव्हता आपण. उपराष्ट्रपती आपण स्किप केलेला, पण तरी देखील उपराष्ट्रपतीची मर्यादा 45 वर्ष नसते. आणि म्हणून ब चुकीचं व्हायला पाहिजे. ब आणि ब उत्तर काय यायला पाहिजे? काय विचार अयोग्य विचारलंय का? ओके, ब तुमच्या उत्तराचा भाग असायला पाहिजे. बर, पुढे तो भारताचा नागरिक असावा का? हे बरोबर आहे. उपराष्ट्रपती भारताचा नागरिक असावा, म्हणून हे उत्तर यायला नकोय. आता उत्तर यायला पाहिजे BC किंवा B. तो लोकसभेचा सदस्य नकोय, राज्यसभा यायला पाहिजे. आणि म्हणून सी सुद्धा चुकीचं. उत्तर काय येतं? B आणि C. या 2 गोष्टीत आपल्याला असं पण कळतं ना, एवढं वयाची मर्यादा नसायला पाहिजे, म्हणून याला अभ्यासाची जास्त काही गरज नव्हती. तो असं पण टॅकल झाला असता. कलम 8 घेतलाय.
कलमावरती दुसरा प्रश्न येतो. काय याचं उत्तर? 2 भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचं नागरिकत्व. उत्तर काय येतं? नागरिकत्वाचे आर्टिकल मी सुरुवातच तिथून केली होती पाठांतरला. 5, 6, 7, 8 घेतलाय. आर्टिकल वरती हा कितवा प्रश्न आहे? कितवा प्रश्न आहे? दुसरा. मगाशी एक पाहिला ना इकॉनॉमिक्स मध्ये, हा दुसरा प्रश्न आर्टिकल वरती. घेतला का 243? मी वारंवार म्हणत होतो की आर्टिकल 243 येणार आहे असं माझी पूर्ण डीप फिलिंग आहे. आणि मग 243 जी विचारला आणि मी काय म्हटलं? अधिकार, सत्य आणि जबाबदारी. उत्तर काय तर याचं फक्त समजतंय. घेतला. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? तिसरा. आर्टिकल वरती तिसरा प्रश्न विचारला. याचं उत्तर काय येतं? काय बरोबर आहे? 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आलं. बरोबर आहे. महाधिवक्त्यांची नियुक्ती 165 आहे का आर्टिकल? प्रश्नामध्ये हा चौथा आर्टिकल आहे. चौथ्या प्रश्नामध्ये आर्टिकल आहे. हे पण बरोबर आहे. बिरंदर सराफ आहेत का? आणि म्हणून याचं उत्तर काय येतं? ABC. आर्टिकल वरती चौथा प्रश्न आहे. आर्टिकल वरती कितवा प्रश्न आहे? चौथा. घेतलंय महाधिवक्ता आपण. आर्टिकल वरती कितवा प्रश्न आहे? पाचवा प्रश्न आर्टिकल वरती. ग्रामसभा, आरक्षण, निवडणुका आणि उत्तर काय येते याचं? 1. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? 5. बोललो होतो आर्टिकल येणार आहे ते आपलं बोलणं झालं याच्यावरती आणि म्हणून मी सुरुवातच आर्टिकल पासून केली होती. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? 6वा. कितवा प्रश्न आहे? 6वा. खालील कोणतं विधान चुकीचं आहे? आर्टिकल 158 नुसार राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार नाही, अटी व शर्ती, आणि म्हणून हे स्टेटमेंट काय त्याचं चुकीचं. आणि याचं उत्तर काय यायला पाहिजे? फक्त 1 यायला पाहिजे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे पण बरोबर. 163 मंत्र्यांसाठी 154 आणि 155 हा आर्टिकल वरचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न आर्टिकल वरती. बरोबर आहे का? 6वा प्रश्न आर्टिकल वरती. कितवा प्रश्न आर्टिकल वरती आहे? 6वा. मूलभूत कर्तव्य नाहीये. सगळे घेतले होते का? झालं होतं आपला हा पण प्रश्न बोलून. वैयक्तिक सामूहिक क्रिया सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेचा प्रयत्न करणं कितवं कर्तव्य येतं रे? 10वं ना? 10वं येतं. आपण असं काम केलं पाहिजे ज्याने राष्ट्राची प्रगती होईल. जो जन्मदाता असेल कितवं कर्तव्य येतं? 11वं. गरिबांना समान न्याय, मोफत कायदेशीर सहाय्य हे मार्गदर्शक तत्व 39. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? हा 7वा प्रश्न इथून टॅकल होतोय. आर्टिकल 39 आहे, 7वा प्रश्न आहे. बरोबर? म्हणजे चुकलं का हे? आणि हे देशाचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे. 7 प्रश्न तुमच्या आर्टिकल वरती. 7. पुढे घ्या. कितवा प्रश्न आहे? 8वा. कितवा प्रश्न आहे? 8वा. काय याचं उत्तर? कर्तव्य 51A भाग 4. 8वा प्रश्न आर्टिकल वर. कितवा प्रश्न आहे? कितवा प्रश्न आहे? 9वा. 249 उत्तर काय यायला पाहिजे? भाषे संबंधित सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल येतो 348. लोकांना हे वाटलं, मला माहित होतं याचं उत्तर काय यायला पाहिजे? 1. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? 9वा. कितवा प्रश्न आहे? 9वा प्रश्न तुमचा आर्टिकल वरती. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? 10वा प्रश्न आर्टिकल वरती. फंडामेंटल राईटची व्हिडिओ टाकली आपण, इथं पण घेतलंय, व्हिडिओ पण आहे माझे युट्यूबला. सगळे प्रश्न त्यातून आहे. अनुच्छेद 20 काय येते याच्यामध्ये? एकाच अपराधाबद्दल हा येतो. आणि सक्ती, डबल जेपर्डी नसणं, बी आणि सी. डबल जेपर्डी, बी आणि सी. 10वा प्रश्न आर्टिकल वरती. 10वा. पुढे तुम्हाला हे माहित नसेल, रासमेमूर काय म्हणतात? पंतप्रधान हे जहाजाचे काय सुकाणू. हे आपण घेतलेलं नव्हतं. आपण पंतप्रधान उपराष्ट्रपती हे स्किप केलेलं, आपण घेतलं नव्हतं. आपल्या प्रेडिक्शन मध्ये नव्हतं. हे 2 टॉपिक जे होते, 2 प्रश्न जे आले होते ते आपल्या प्रेडिक्शन मध्ये नव्हतं. आपण हे 2 सेक्शन काय घेतलेले नव्हते, पण त्या 2 सेक्शन मध्ये प्रश्न आलेत. आणि त्याच्या पुढे आपल्याला पंतप्रधान उपराष्ट्रपती राष्ट्रपती करावं लागणार आहे. रासमेमूर म्हणतात पंतप्रधान राज्यरूप जहाजाचे सुकाणू आहे.
एच.आर.जी. ग्रीव्हज म्हणतात सरकार हे देशाचे स्वामी आहेत, पंतप्रधान सरकारचे स्वामी आहेत. आणि मुंड्रो म्हणतात पंतप्रधान ताऱ्यांमधील चंद्र. तुम्हाला माहिती आहे का? नाही. तुम्हाला चूक आहे असं माहित नाही म्हणून तुम्ही उत्तर काय देणं अपेक्षित होतं? वरील पैकी सर. कितवा प्रश्न आहे? आर्टिकल 11 प्रश्न आर्टिकल वर. आर्टिकल काय विचारलाय? कलम 168 मध्ये काय समाविष्ट नाहीये? काय तर याचं उत्तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल, बरोबर आहे का? यायला पाहिजे. जिथं राज्याच्या कायदे मंडळाची 2 सभागृह असतील त्यातील एकाला म्हणायचं विधान परिषद, दुसऱ्याला म्हणायचं विधानसभा. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे याचं? काय समाविष्ट नाही असं विचारलंय ना. जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणायचं, बरोबर. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेत हे चुकीचं आहे ना, म्हणून याचं उत्तर काय येतं? फक्त डी. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? घेतलाय का हा कंटेंट? आपण घेतलाय ना. कितवा प्रश्न आर्टिकल वरती? 12. हा घेतलाय का? घेतलाय आपण. तर आपण व्हिडिओ पण टाकलाय ना. निर्देशक तत्व काय येतं? म्हणजे याचं उत्तर 3 यायला पाहिजे. मूलभूत तत्व युएस 5. संघ राज्यामध्ये समवर्ती यादी ऑस्ट्रेलिया. आणि भारत मोठ्या राज्यांचा संघ, बरोबर ना. म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे नाही कॅनडा यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे रे? 4. डन का? आता एक शेवटचा प्रश्न बाकी आहे. हे तुम्हाला माहित नाही, हा करंटला धरून विचारलेला. राज्याचे मुख्यमंत्री. आणि मग सगळ्यात 2 नंबरला कोण यायला पाहिजे? वसंतराव. नाही. लोकांनी देवेंद्र फडणवीस लिहिलं का? मग याचा पण युट्यूबला फेब्रुवारीची मॅगझिन टाकली. फेब्रुवारीची मॅगझिन माझा युट्यूबला व्हिडिओ आहे. राजकीयमय जायचं. देवेंद्र फडणवीसांबद्दल मी तिथं ऑलरेडी सांगून ठेवलं होतं का देवेंद्र फडणवीसांवरती प्रश्न येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस कितवे सगळ्या गोष्टीमध्ये? दुसरे. आणि हा प्रश्न तिथून विचारलाय. आणि हे मी तिथं बोललोय की हा प्रेडिक्शनचा भाग आहे आणि यावरती प्रश्न येणार हे मला ताट वाटतंय. तुम्ही आज पण माझा युट्यूबला फेब्रुवारीच्या मॅगझिन वरती व्हिडिओ आहे आणि मी हे तिथं सांगून ठेवलंय का देवेंद्र फडणवीसचं काहीच लक्षात नाही राहिलं तरी एक लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कितव्या क्रमांकाला? प्रत्येक गोष्टीत दुसऱ्या. हे जरी लक्षात राहिलं असतं तर आपण उत्तरापर्यंत रीच केलं असतं. आणि हा त्या मॅगझिन मध्ये मी बोललोय की वसंतराव सगळ्यात जास्त काळ उपभोगलेले. डन. आणि मग आता आपल्या अभ्यासातून किती प्रश्न होते पॉलिटीचे, जे मी आता तुम्हाला इथं पॉलिटी बद्दल का बोलतो? कारण पॉलिटी मी शिकवलंय. किती प्रश्न होते आर्टिकल वरती? 11. माझं प्रेडिक्शन होतं 5-6 प्रश्नांचं. 5-6 प्रश्न आपल्या आर्टिकल वरला धरून यायला पाहिजे. ते डबल झाले, 11 गेलेत. आणि हे 11 प्रश्न आर्टिकलचे तुम्हाला फक्त 1.5 तासांची माझी युट्यूबला व्हिडिओ त्यातून टॅकल होणार होते. आणि मी इथं पण वारंवार सांगितलं होतं का आता 4-5 वेळा पहा. पेपर झाला का पेपरच्या आधी पण जाताना 2-3 वेळा पाहून जा. आणि आगल्या दिवशी पण मी मेन्शन केलं होतं तिथे की ही व्हिडिओ काही करा, सेंटरच्या आधी तरी पहा, तर तुम्हाला ऍटलीस्ट लीड मिळणार 5-6 प्रश्नांची. माझ्या प्रेडिक्शन पेक्षा जास्त घेऊ. त्याच्यानंतर न्यूट्रिशन माझा युट्यूबला व्हिडिओ आहे, व्हिटॅमिन के नावाचा आन्सर आहे. न्यूट्रिशन माझा युट्यूबचे व्हिडिओ जर पाहिले असते तर 100% तुम्हाला त्याचं माहीत झालं असतं. मी युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये टाकतोय. त्याच्यानंतर तुम्ही माझं जर ॲनिमल क्लासिफिकेशन पाहिलं असतं तर तुम्हाला त्या ॲनिमल क्लासिफिकेशनचं उत्तर जमलं असतं. खूप सारे प्रश्न तुम्ही माझी युट्यूबची सायन्सची प्लेलिस्ट चेक करा आणि ते व्हिडिओ चेक करा, प्रश्न चेक करा. तुम्हाला सायन्सला खूप सारी मदत झाली असती, तुम्हाला पॉलिटीला खूप सारी मदत झाली असती, 2 विषयानंतर मदत झाली असती. आता तिसरी गोष्ट, बाकीचे विषय पण लवकरच मी अपलोड करेल. तुम्ही याला इग्नोर नका करू आणि ज्या आपण गोष्टी प्रेडिक्ट करतो त्या करत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपल्या टीचिंग मधनं किती प्रश्न आले, आपण काय खूप लेक्चर नाही घेतले पण तरी पण आपल्याला किती प्रश्न ऍड्रेस होत होते? एक हा प्रेडिक्शनचा भाग होता, एक हा जमत होता, दुसरा हा, तिसरा हा नाही 3 झाले. 3 हा, चौथा आपल्या अभ्यासातला आहे, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. 165 आपण घेतलं. 11, 12 नाही घेतला आपण. हा 13.
किती प्रश्न जमायला पाहिजे होते? 13. जे आपण एकदम प्रेडिक्ट करून फाइंड आउट केलं होतं आणि एकदम मोजकं घेण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर? किती लेक्चर घेतले होते? हार्डली 17-18 लेक्चर झाले होते माझ्या पॉलिटीचे. 17-18 लेक्चर मध्येच आपण प्रेडिक्ट केलं होतं पॉलिटी का असं येऊ शकतं. तर याचा अभ्यास करा. क्वेश्चन पेपर बद्दल जे डिस्कशन करायचं होतं ते मी आपल्या समोर मांडलं. जर आपल्याला वेळ मिळाला तर पुढच्या बॅचला परत एकदा पॉलिटी तुम्ही अटेंड करा. जर पॉलिटी नाही झालं तर मे बी मला पॉलिटीमध्ये आता थोडंसं कंटाळा आलाय, त्यामुळे मला आता सायन्स घेण्याची इच्छा आहे. जर हे नाही झालं तर माझ्या पुढचे लेक्चर सायन्सचे चालू होतील, तर नक्की अटेंड करा. आपण तिथं पण 20 लेक्चरमध्ये 11-12 पर्यंत रीच करता येईल असा आपण प्रयत्न करूया. MPSC मध्ये प्रेडिक्शन करून काम करावं लागतं आणि प्रेडिक्शन करून जर आपण काम केलं तर कमी वेळामध्ये आपल्या कंट्रोलमध्ये गोष्टी येतात. सरते शेवटी परत ते सांगतो, कट ऑफच्या मागे लागू नका. या क्वेश्चन पेपरचा बारकाईने अंदाज घ्या. 2 महिने पुढची मेन्स करा. जे लोक 1-1.5 वर्षापासून प्रिपरेशन मध्ये ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी सरळ 2 महिने काय करायला पाहिजे? आता मेन्स करायची आणि 2 महिन्यानंतर काय चालू करायचं? परत प्रिलिम्स चालू करायची. समजलं? याच्यापेक्षा वेगळा नाद करण्याचा ट्राय मारायचा नाही. समजतंय का? मग तुम्ही काय करू शकतात? आता ही मेन्स करत असताना पुढचे पहिले 20-25 दिवस इंग्लिश करून घ्या किंवा मराठी करून घ्या. 1 महिना इंग्लिश करा, 1 महिना मराठी करा. उरलेल्या वेळामध्ये काय करा? 2-3 तास मॅथ करा, 1-1.5 तास, 1 तास करा करंट अफेअर. करंट अफेअर 1 तास केला तरी काही हरकत नाही. समजलं? आता करंट अफेअरचा खूप अभ्यास करायच्या मागे लागायचं नाही. करंट अफेअरचा खूप अभ्यास करायचा नाही. याची आपण आपल्या क्लासवरती एक ऍप्लिकेशनवरती एक बॅच टाकूया करंट अफेअरची. तर ती बॅच तुम्ही तेवढे लेक्चर केले त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही. रिकामा जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. मी आता काही अशा गोष्टी राहतील करंट अफेअरच्या जे प्रेडिक्ट करल का ज्या टॉपच्या गोष्टी ह्या पेपरमध्ये येऊ शकतील. त्या टॉपच्या गोष्टींचे मी एक कोर्स मी लॉन्च करतो. खूप काही नाही, तुम्हाला तर फ्रीमध्ये असू शकतं. तर ते कमी याच्यामध्ये मी एक लॉन्च करतो, जेणेकरून एका महिन्याचं करंट अफेअरची व्हिडिओ राहील 1-1.5 तासांची. 1.5 तासांच्या वरती मी स्वतःच नेणार नाही. 15 तासांमध्ये करंट अफेअर कम्प्लीट होईल. जेवढ्या मी नोट्समध्ये ज्या गोष्टी टाकल तेवढ्याच पाठ करून ठेवायच्या. त्या पण मी आता कमी टाकल, कारण असे प्रश्न टॅकल करायला खूप आतमधली प्रिपरेशन करावी लागते आणि करंट हे दरवर्षी बदलत राहतं. त्यामुळे आपली मेहनत त्याच्यावरती काय होऊन जाते? वाय. माझं 24ला प्रेडिक्शन चुकलं. मला असं वाटतं होतं की ह्यावेळेस परत करंट अफेअर सोपं येईल, आपण 11-12ची रेंज घेऊ शकतो. पण आयोग त्या दृष्टीने काही वर्कआउट करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे करंटच्या नादी लागणं थोडंसं मला आता इथून पुढे घातक वाटतं, पण पूर्ण डिनाय करणं पण चुकीचं आहे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे? टॉपच्या घडामोडी आहेत त्या आपण प्रिपेअर करून ठेवायला हरकत नाही. मग करंट बद्दल ही स्ट्रॅटेजी झाली. मॅथ बद्दल तुम्हाला माहिती आहे, मॅथ शिवाय जगणं अशक्य आहे, तर मॅथ तुम्हाला करावाच लागणार. डन. उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रिपरेशनच्या वेळेस बोलूया. तुम्ही आले, अटेंड केलं, थँक्यू सो मच.